धन्यवाद रसिकजन हो, धन्यवाद। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पहिले पुष्प त्या देवाच्या चरणी, ज्या देवानं मला ही दुनिया दाखवली, ते माझे माय बाप, माझे आई वडील, आणि या कला क्षेत्रामध्ये मला शाहीर म्हणून घडवलं, ते माझे गुरुवर्य आदरणीय शाही नारायण देवबाई यांना शाही मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय। मित्रांनो, ज्या अनुषंगाने शाहीरांनी कार्यक्रम केलाय त्या अनुषंगानेच कार्यक्रम करणार। वेळेची मर्यादा बुवा, वेळेची मर्यादा राखायला पाहिजे होती। हा काय गाव नव्हं, मुंबई म्हणते मुंबई, आई नका बाई ना घेतल्याशिवाय जायना, वाडीवर तिथं घेऊन जा, किती खायचं तेवढा थोडभर देणार, थोडभर। आई नका बाई ना घेतल्याशिवाय जायना, देणार थोडभर, पाहिजे तेवढं घेऊन जायचं बुवा। पण परमेश्वराची बारीला सुरुवात ही परमेश्वराच्या नामस्मरणानेच करणार, म्हणून प्रथम केलं जाते ते परमेश्वराचं स्तवन या ठिकाणी सादर करतोय बघा। हॅलो, मायबाप रसिकांना एक नम्र विनंती आहे, शिवाजी मंदिर नाट्यगृहातून व्यवस्थापन करण्याची आलेख सूचना आहे। आपण जर या नाट्यगृहामध्ये मुलांसाठी किंवा आपण काही खाद्यपदार्थ आणले असतील तर कृपया आतमध्ये आपण खाऊ नये, आपण इंटरव्ह्यूला किंवा बाहेर जाऊन ते तुम्ही वापरू शकता किंवा घेऊ शकता। एक पुन्हा एक नम्र विनंती, आपण थांबवावं कृपया, धन्यवाद। कलावंत छोटा दया प्रेम द्यावे, उभ्या जीवनाचे पांगे हे फिटावे, जिथे
देवाच्या स्वरूपांचा सुख सामर्थ्य साऱ्या सुमंत्राच्या भक्तिसागरामध्ये वाहून गेला असा तो मानाचा उच्चनेचा आणि प्रथमेचा श्री गणपती गणराया गणरायाला माझं पहिले नमन. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत मित्रांनो आजकाल असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी नमस्कार करावं अशा नमस्कारांच्या जागा खूप कमी होत चालल्या आहेत. परंतु ज्यांचं नाव ऐकतात नमस्कार नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही ते म्हणजे राजमाता माँसाहेब जिजाऊ. या विश्वामध्ये या त्रैलोक्यात या विश्वामध्ये या त्रैलोक्यात 33 कोटी देवतांची कोट्यावधी मंदिरे असतील परंतु त्यांची पूजा फार कमी लोक करतात. माझ्या राजाचं माझ्या शिवांचं एकही मंदिर नाही. कोट्यावधी लोक माझ्या राजाची पूजा करतात माझ्या राजाला पूजतात. जो देव ज्या देवामुळे देवारात देव घरात नाही कोट्यात काय देवाला देव देवळाचा कळस आणि अंगणातली तुळस अस्तित्वात आहे. तर महान अशा राजाचे महान अशा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर धर्मवीर संभाजी महाराज यांना त्रिवार मानवंदना करतो. त्याचप्रमाणे माझ्या गावचे ग्रामदैवत पूर्वेला सह्याद्री पश्चिमेला तामिळनाडू समुद्र यांना जोडणारा माझा राजापूर तालुका हा एका विशिष्ट प्रकारच्या आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरच्या विस्तीर्ण अशा तालुक्याला ठराविक काळात गंगामाईच्या पदस्पर्शाने पावन झालेली राजापूरची गंगा गरम उन्हाळ्या गरम पाण्याची कुंड आज त्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर देवधोपेश्वर शिवचंद्रावती पिंडी मिळालेली ब्रिटिशांची वखार पाहायला मिळते तेही या राजापूर तालुक्यात. तुम्ही काय मी काय मित्रांनो भाग्य आहे या पावन भूमीत आम्ही जन्मात झालो आणि हाच राजापूर तालुका अनेक कलावंतांना बुद्धिमंतांना जन्म देऊन कृतार्थ बनला आहे. या राजापूर तालुक्यात माझं छोटंसं एक तेरवणगाव या तेरवणगावची आई माऊली या तेरवणगावचे ग्रामदैवत आई जुगादेवी देव विमलेश्वर सिद्धेश्वरच्या चरणी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. तत्पूर्वी उपस्थित या ज्या कलेचा जो आत्मा आहे त्या कलेचा जो आत्मा आहे तो मायबाप रसिक आपल्या चरणाची धूळ माझं मस्तकी लावून या रंगमंचावर शाहीर म्हणून उभा आहे. मुलाचं सहकार्य करून खरोखरच चांगलं शिकवतो त्याची आशा बाळगतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज माझ्या साथीनं संगीतकार वर्ग जो आहे ढोलकीपट्टू नितेश दादा लोखंडे त्यांचे मास्टर सतीश दादा साळवी रॅक्टोपॅक स्वप्नील दादा गुरव कीबोर्ड मास्टर महेंद्र दादा फटकरे सह आमचे बंधू सुरेश दादा बाई यांनाही शाळेची मुद्रा करतो. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांमध्ये आज जो आम्हाला आमचा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली या गावचे 4 वार्ड विकास मंडळ पेंडखळे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य अध्यक्ष सर्वांना शाहीर स्वप्नील बाईंचा शाहिरी मुद्रा करतो आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आज आमच्या आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय त्यांचं नाव दादा आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय सावंत दादा तुम्हाला सुद्धा आमचा शाहीर मुद्रा करतो. वेळी वागडी सेवा जातो मित्रांनो छोट्या कलाकार या मंचावरती उभा आहे मोलाचं सहकार्य करून खरोखर चांगल्याचा प्रोत्साहन देण्याची आशा करतो. आवर्जून या कार्यक्रमाला जे मंडळी उपस्थित आहे बघा नमन लोकाला अखंड भारत संस्थापक सन्माननीय आदरणीय श्री रवींद्रजी मटकर साहेब यांनाही शाहिरी मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला विनायकजी राऊत साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आले त्यांनाही सुद्धा शाहिरी मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र.
संसारात कुठे मिळेल का ही आईने प्रेम उभ्या संसारात कुठे मिळेल का अन गुरुविना तुला मानवा मार्ग सुखाचा कोण जाईल का की तुझ्या जीवनाचा मोक्ष त्यांच्या चरणात आहे की तुझ्या जीवनाचा मोक्ष त्यांच्या चरणात आहे अन चुकला सदैव ताना त्या तो श्रेष्ठ जगी होईल का हो जीवनात
मधुराची माझे वसते साजले मधुराची माझे वसते साजले मधुराची माझे वसते साजले घडविला लोकरा सटकन वाहिले ओढमली नामक चरण स्वप्नीला गायले बोल श्री गणपती गजानन तुरे जय सूर्य छत्रपती शिवाजी अखंड हरिदासवारीचा गणपती बाप्पा प्रथम केलं जातं ते परमेश्वराचं स्तवन मित्रांनो या ठिकाणी झालेलं आहे. गाणं सुरुवात करतोय प्रत्येक कोकणकर हा. आजपासून मित्रांनो एक महिना राहिलाय. पुढच्या महिन्यामध्ये 27 तारीखला 27 ऑगस्टला आपल्या घरी गणराया विराजमान होणार आहे. प्रत्येक कोकणकर हा वाट पाहतोय त्या दिवसाची. स्तवन झालेल्या गाण्याला सुरुवात करतोय. म्हणायचं काय बघा, स्तवन आणि गण जरा होऊ दे. बुवांना थोडं बांधून द्यायचंय. आईना का बाईना ओ विघ्नेश बुवा जवळ या जवळ. हाय दिसताय आहेत ना. हा जायचं ना तिथंच थांबायचं. जरा गण होऊ दे. गणाला सुरुवात करतो माझ्या मित्रांनो बघा.
की देव जरी माझा या देहाचा चालक तू अन घडविलीस दुनिया ही सारी या विश्वाचा मालक की दिन तुम्हाला की दिन तुम्हालांचा कैवारी देवा गरिबांचा वाली तू अन दुःखात साऱ्या जनाचा हे सुखदायक चंदनाच्या पाटावरती बसविल तुझला घराचे मंदिर झाले आनंदी क्षणा जास्वंदीचे फूल देवा किती भाग्यवान तुझा निकल चरणापाशी मिळविला दुड दुड धावती रे ये श्रीगणा वाट किती पाहू श्री गजानना दुड दुड धावती रे ये श्रीगणा वाट किती पाहू श्री गजानना चंदनाच्या पाटावरती बसविले तुझला घराचे झाले आनंदी क्षणाला जास्वंदीचे फूल देवा किती भाग्यवान तुझ्या चरणापाशी मिळविले दुड धावत रे ये श्रीगणा वाट किती पाहू श्री गजानना दुड धावत रे ये श्रीगणा वाट किती पाहू श्री गजानना
तुझ्याच फुलेला गुरुगावत रे ये श्रीगणा वाट मी पाहू श्री गजानना गुरुगावत रे ये श्रीगणा वाट मी पाहू श्री गजानना गुरुगावत रे आणि गण या ठिकाणी झालेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आलेले प्रेम पारितोषिक कैलासवासी सुरेश सातोपे यांच्या स्मरणार्थ शर्विरी आरवी तन्मय कौशिक याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नाच मंडळाला ऋणी आहोत, आभारी आहोत, धन्यवाद. त्याचप्रमाणे समंत महेश जुहू यांच्याकडून 200 रुपये, श्री आदरणीय सन्माननीय रवींद्रजी मटके साहेब यांच्याकडून या कार्यक्रमाला 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे रामचंद्र पुनाजी पाटील यांच्याकडून 200, श्री वसंत लक्ष्मण मांडवकर शक्तीवाले पातर्डे शाहीर तुम्हाला सुद्धा शाहिरी मुजरा यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे राजेश मांडवकर गाव कोदवली यांच्याकडून कैलासवासी सोनू सातोपे शाहिरांनी जी गवळण या ठिकाणी गायले. माझ्या डोईवरी भरली गागर रे. हो गायचं की नाही आवाज? हा काना रस्त्याला अडवू नकोस रे. आता जेव्हाही राधा रस्त्याने चालायची काना त्यांच्या सवंगड्यांसोबत त्यांच्या खोड्या काढायचा. म्हणजे शाहीर म्हणाले गवळणीमध्ये खोड काढू नकोस रे. खोड काना का काढायचा ते सांगतो. विषय थोडक्यात ते काही म्हण की तुझा जो आंबाडा आहे, आंबाडा भो म्हणतो आपण त्याला, भो, तो भो भो आंबाडा वा
विषय देताय गवळणीची कटिंग विषयाला नसरून इकडे तिकडे अजिबात नाही. गवळणीची कटिंग कशी येतोय बघा. तो तुझा पदर जो आहे तो झुरतोय आणि त्या पदरावरती या कानाच्या सवंगड्यांची नजर जाते, त्याच्यात त्यांचा जीव अडकलाय. आणि म्हणून हा काना तुमची ओ राधाबाई, म्हणून हा काना तुमची खोड काढतो. ही सुरुवात हुआ गवळणीची कटिंग देतो बघा कशी ती. बोच्यावरचा हलतोय पदर ग, बोच्यावरचा भो म्हणजे आंबेडा. हा बोच्यावरचा हलतोय पदर ग, हलतोय पदर ग, हांडीवर झुरतोय जीव ग. तुझ्या हांडीवर हांडीवर वा. अर्थ समजून घ्यायचाय. दुसऱ्या बारीमध्ये या ठाकूर माकूर आईना का बाईना. हा नंतर म्हणतात बाजी मारून जाणार बाजी. आईजीच्या जीवावर बाईजी उदार. आई रे आईजीच्या जीवावर बाईजी उदार. बुवा बाजी मारायला बाजीगर पाहिजे बाजीगर. हा बोच्यावरचा हलतोय पदर ग, हलतोय पदर ग, हांडीवर झुरतोय जीव ग. हांडीवरती या राधेच्या हांडीवरती त्या पदरावरती या कानाचा जीव झुरतो. काना तिच्या प्रेमात पडतो. म्हणून हा काना या रस्त्यामध्ये या गोपिकांना आणि या राधेला छेडतो म्हणून म्हणायचं ग बघा. बोच्यावरचा हलतोय पदर ग, हलतोय पदर ग, हांडीवर झोतोय जीव ग. बोच्यावरचा हलतोय पदर ग, हलतोय पदर ग, हांडीवर झोतोय जीव ग. तरी नंतर म्हणतात काय येते दादा बघू जरा बोन साधं बघा. आता हातात घ्यायचं. हा काय ग्रंथ पोती हातात मध्ये धरायचं. बुवा ते पूर्ण वाक्य बोला ना. पूर्ण वाक्य बोललं पाहिजे की नाही. हा हातात तुम्ही नाही आम्ही नाही धरायचं, हातात तुम्ही धरायचं. कारण मित्रांनो हा भेद शक्तितुऱ्याचा मांडत असताना आजचा पुरुष मी आहे आणि ही माझी बायको. 2 तासासाठी का होईना ही आज माझी बायको हातात देणार. आणि माझा किती वेळा हातात धरलाय ना. विषय मी काहीतरी बोलणार नाही. विषय आता ही राधा बाजाराला जाते. रस्त्यामध्ये पोरं खेळत असतात. काना आणि त्यांची सवंगडी खेळत असताना हा विटी दांडूचा जो दांडू आहे तो खेळू नको बाबा, खेळू नको, आम्हाला बाजाराला जाऊ दे, आमचा रस्ता सोड. मग तेव्हा तो दांडू किती वेळा हातात धरला. होय विघ्नेश बुवा माझ्या विषयाला अनुसरून यायचं. आणि मी ठरवून आलेलो नाही बुवा. तू हातात घ्या, हातात घ्या. आता देतो ते घ्या. हा गवळणी बाबा घरूनच मी काही ठरवून नाही आलो की बाबा विघ्नेश बुवांना आज हे द्यायचं ते द्यायचं. अजिबात नाही. प्रेमानं देणं हा खासियत या बाईन बुवाचे. गेल्या वर्षी जरा रंगमंचावरती कार्यक्रम केला. डबल मिनिंग मी बुवा गात नाही. त्यामुळं आज कार्यक्रम तुमचा आणि आमचा पहिलाच आहे. म्हणून सांगतोय प्रेमानं जेवढं देतोय ते प्रेमानं घ्या. बाईन बुवा काय आजच कार्यक्रम करत नाही. भले मी 4-5 वर्ष काही कारणास्तव कार्यक्रम बंद होता. जेव्हा नोकरीच्या सोडत होत ना मला शालेय जीवनापासून बाईन बुवा कार्यक्रम करतो हे सांगण्याचं नाही पण सांगतो. हा तेव्हापासून बारी करतो ना. आज तुमची ना आमची गाठाभेट पहिलीच आहे. म्हणून आज जेवढं प्रेमानं देतोय ओ बुवा आहेत काय हा ओ बुवा प्रेमानं देतोय प्रेमानं घ्यायचं. गवळणीला सुरुवात करतोय म्हणायचंय काय बघा. वर्म आणि गवळणीच्या माझ्या मागून यायचं झालं. प्रेमाचा आशय आहे, प्रेमाचा विषय आहे.
जो विषय मी माझ्या गवळणीतून मांडतोय आणि खरोखरच बुवा वाचक गुरूंचे वाचक शिष्य तुमच्या गुरुवर्यांना सुद्धा माझा शाहीर मुजरा जो विषय मी माझ्या गवळणीतून देतोय प्रेमाचा आहे. काय त्याच्यात गैरसमज घेण्याचा विषय नाही आहे बुवा. प्रेमाचा विषय देतोय, प्रेमाने घ्यायचा आणि मागून यायचं झालं तर माझ्या विषयाला नसरूनच यायचं. ठाकूर मागू इकडं आणि तिकडं झालं बुवा तर डबल मिनिंग फाडून टाकणार. आपण सांगून टाकू आपलं बोलणं रोखतो एकदम. त्यामुळे प्रेमानं देतोय, प्रेमानं घ्या. हा गोपिकांचा लाडला मी तुझ्यासाठी घनश्याम आहे. गोपिकांचा लाडला मी तुझ्यासाठी घनश्याम आहे. अनमाया ममतेचा लळा जिथे तो गोकुळ माझा गाव. की कुंजवनात खेळलेल्या रास क्रीडेचा एक भाग्य अन चंद्र सूर्य असतील प्रेमाचं राजे आपुल्या तुझी माझी प्रीत खरी गराधे जाणल्या या भावना. सात जन्म साथ तुझी मला तू देशील सांगना. राधा होती प्रेम वेडी. मित्रांनो राधा आणि कृष्णाचं जे प्रेमाचं नातं आहे ते अतूट आहे. म्हणून हा विषय शाहिरांसाठी आज खास मागून यायचं झालं तर हा विषय मला राधा होती प्रेम वेडी प्रेम वेडा कान्हा. राधा होती प्रेम वेडी प्रेम वेडा कान्हा. तुझ्यासाठी केले त्याग रुचल्यात यातना. तुझी माझी प्रीत खरी राधे जाणल्या या भावना. तुझी माझी प्रीत
मित्रांनो, स्तवन गण आणि गवळण झालेले आहे. आता राहिला विषय बुवांच्या प्रश्नाचा. बुवांचा प्रश्न शाहिरांनी तुम्हाला सांगितलंच असेल, परंतु तुमच्या माहितीसाठी शाहिरांचा प्रश्न या ठिकाणी वाचून ठेवतो बघा. एका दाम्पत्याने पुत्रप्राप्तीसाठी त्रेता ते द्वापार युग संपेपर्यंत तपश्चर्या केली. त्या दाम्पत्याचे नाव काय? उत्तर ग्रंथाद्वारे अपेक्षित. इथं अडकलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे मित्रांनो, खोटं बोलणार नाही. शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे, परंतु ठाम पुरावा नसल्या कारणानं ते प्रश्न मी या रंगमंचावरती फोडणार नाही. आणि ज्या वेळेस, कारण का शाहिरांची टीप आहे,
की ग्रंथ आधारे अपेक्षित ज्या वेळेला तो ग्रंथ माझ्या हाताला लागला बुवा तर ठामपणे छातीला बोट लावून सांगतोय बुवा पुरावा समोर ठेवून तू उत्तर बोलणार. ठाकूर माकूर रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणं किंवा दिशाभूल करण्यासाठी काहीतरी उत्तर देणार नाही. कारण गेल्या वर्षी सुद्धा मी या रंगमंचावर एक प्रश्न फोडलेला आहे एका शाहिराचा, असं त्यांनी मान्य करून घेतला नाही. त्यामुळं तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे तुमच्या अपेक्षेनुसार माझ्याकडे ते उत्तर नाही. त्यामुळे मी काय हे खोटं देणार नाही. असू द्या, शाहिरांना आमचा प्रश्न दिलेला आहे आणि तुमच्या माहितीसाठी मित्रांनो तो प्रश्न पुन्हा एकदा वाचून दाखवतोय. आमचा प्रश्न शाहिरांना असा आहे की कोणताही जप तप उपाय न करता आकाशातून रत्नांचा पाऊस पडला. ढग प्रकट न होता शेतीत धान्य भरले पेरले असा तो एक वीर होऊन गेला. त्या धुरंधराचे नाव काय? शास्त्राधारे अपेक्षित उत्तर आहे बुवा. जमलं तर द्या, नाहीतर सोडून द्या. असू द्या, प्रश्न पदाकडे वळूया बुवा. शास्त्र पुराण म्हणजे आमच्या पोती हातात घ्या. आता आमचं पण हातात घ्या बुवा, बघा जमतंय का घ्यायला. शास्त्र पुराण वाचून शास्त्र पुराण गुरूंचे घे वरदान. वाचून शास्त्र पुराण गुरूंचे घे वरदान. तूच रे तुझा रखेवा सोडिला तुझ्यावर सवार. तूच रे तुझा रखेवा सोडिला तुझ्यावर
रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून माझ्या मार्गदर्शकाचा आहे जगन्नाथ ठाकूरबाई, सखारामबाई, चंद्रकांतबाई आणि परिवार 500 रुपये. मला शाहीरांना दोन्ही शाहीरांना आम्हाला तुम्ही चांगले सहकार्य केलात त्याबद्दल शाहीर सोबूनबाई तुमचा आभारी आहे. जशी वारी मला साथ दिला तशीच आमच्या शाहीरांना द्या. आणि शाहीरांना माझी एक विनंती आहे, वैयक्तिक दुसरी आणि सांघिक झाली तर चौथी बारी अशी झाली पाहिजे. रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणं आपल्या शाहिराचं काम आहे उभं, त्या अनुषंगाने बारी झाली पाहिजे. शेवट मध्ये सुरुवात मी केली आहे, शेवट करणार आम्ही करणार, ताणकेट करणार बुवा. वैयक्तिक दुसरी आणि सांघिक तिसरी बारी तुम्ही अशी करायची आहे की चौथ्या बारीला मला शेवट करताना एकदम मजा आली पाहिजे. दुसऱ्या बारीसाठी तुम्हाला बुवा कचकच शुभेच्छा. दुसरी बारी एकदम दणक्यात झाली पाहिजे एवढं बोलतो आणि माझी प्रथम पिढीला इथे पूर्ण विराम देतोय. धन्यवाद.